बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या राजकीय बातमीने। अहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आता निश्चित झालाय। 30 मे रोजी प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। प्राजक्त तनपुरे भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते। प्राजक्त तनपुरेंनी पवार गटाचे नेते आणि त्यांचे मामा जयंत पाटील यांचे फोटो आपल्या ट्विटरच्या प्रोफाईलवरून ठेवून पक्ष सोडण्याचे संकेत दिले। खरं तर राहुरी विधानसभेची पोटनिवडणुकीतून माघार घेत प्राजक्त तनपुरेंनी आपली पुढची वाटचाल स्पष्ट केली होती। तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची त्यांची चांगली जवळीक वाढली होती। त्यामुळे ते कधीही भाजपचं कमळ हाती घेतील अशी चर्चा रंगते। अशातच आता अहिल्यानगर विधान परिषदेची जागा भाजप लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आणि अहिल्यानगरची विधान परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाईल अशी माहिती आता समोर येते। 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसलाय। 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश आहे। तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला। त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला। तनपुरे भाजपकडून विधान परिषद निवडणूक लढवणार अशी देखील माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत तनपुरे यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या। त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे कधीही भाजपचं कमळ हाती घेईल असं एक प्रकारे निश्चितच झालं होतं आणि आता त्यांचा पक्षप्रवेशाची तारीख सुद्धा आता निश्चित झाली। 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार गटाला हा एक मोठा धक्का आहे। सोबतच तनपुरे भाजपकडून विधान परिषद निवडणूक लढवणार अशी माहिती सुद्धा समोर येते। अहिल्यानगर विधान परिषदेची जागा प्राजक्त तनपुरे लढवतील असं कळतं। राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा भाजपचा प्रवेश निश्चित झाला। आणि या पक्षप्रवेशासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। मनोज, अहिल्यानगरमध्ये खरं तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय आणि प्राजक्त तनपुरे हे अहिल्यानगर विधान परिषदेची जागा लढवतील अशी सुद्धा माहिती मिळते। बरोबर कल्याणी, या ठिकाणी आपण बघतो सर्वात मोठा धक्का हा शरद पवार गटाला या ठिकाणी बसणार आहे। कारण की प्राजक्त तनपुरे जे शरद पवार गटाचे नेते आहेत ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आणि आपण बघतो 30 मे रोजी या ठिकाणी प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती या ठिकाणी आहे। आणि आपण बघतो राहुरीची जी पोटनिवडणूक होती त्यामध्ये प्राजक्त तनपुरे हे इच्छुक होते, पण त्यांना या ठिकाणी उमेदवारीही दिली नव्हती। आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय घेतला की भाजपमध्ये प्रवेश करायचा आणि त्यानंतर ते 30 मे रोजी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असं समजलं जात आहे। पण आपण बघतो या ठिकाणी भाजपकडून अहिल्यानगर या जागेवरती त्यांना निवडणूक लढवण्याची देण्यात येणार असं देखील समजलं येत आहे। आपण बघतो प्राजक्त तनपुरे हे आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असे मोठा धक्का हा शरद पवार गटाला या ठिकाणी बसणार आहे। ही आता पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाल्यानंतर मनोज, शरद पवार गटाकडून काही प्रतिक्रिया समोर आली का? कल्याण त्यापैकी बघितलं तर शरद पवार गटाकडनं कोणतीही या ठिकाणी हालचाल आणि कोणतीही आपण बघितलं कोणते बोलणे या ठिकाणी झालेलं नाही आहे। प्राजक्त तनपुरे यांच्याशी देखील त्यांना अडवणूक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की प्राजक्त तनपुरे भरपूर जुने नेते आहेत आणि या ठिकाणी त्यांनी मोठं काम देखील या ठिकाणी आपण केलेलं बघून येते। पण आता त्यांना या ठिकाणी जी राहुरीमधून आपण बघितलं जी पोटनिवडणूक झाली तेव्हा त्यांची इच्छा या ठिकाणी होती की त्यांना या निवडणुकीमध्ये इच्छुक होते, पण त्या आपण बघितलं की राहुरी पोटनिवडणूक त्यांना माघार घेण्यात आली आहे आणि त्यानंतर ते आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। 30 मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे आता भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं।